लढवणार नाहीये, सूत्रांनी ही मोठी माहिती दिली। महायुतीकडून मनसेला 2 पर्याय देण्यात आलेले आहेत आणि लोकसभेसाठी 2 जागा घ्या किंवा राज्यसभेसाठी 1 जागा आणि 2 विधान परिषद जागा देण्याचा प्रस्ताव राज ठाकरे यांना देण्यात आला। ही माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली। मनसेत लोकसभेसाठी प्रबळ उमेदवार नाही आहेत, त्यामुळे मनसे राज्यसभा किंवा विधान परिषद 2 जागा घेण्याची यासाठी शक्यता आहे। तर मनसे लोकसभेला महायुतीचा प्रचार करणार आहे। याबाबत आता आगामी गुढीपाडवाला मनसेची भूमिका स्पष्ट होणार आहे। अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून। आवेश, आपण बघतोय मनसे पाठिंबा देणार असल्याचं कळतंय, मात्र निवडणूक लढवणार नाही अशी माहिती आहे। मात्र मनसेची नेमकी भूमिका काय असणार आहे सविस्तर? नक्कीच शेजा, आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शहा यांची दिल्लीत बैठक झालेली आहे। त्यावेळेस मनसेला 2 प्रस्ताव दिले होते। एक तर लोकसभेच्या 2 जागा तुम्ही लढवा किंवा राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी तुम्ही जे नाव सुचवता आम्ही त्याला राज्यसभा आणि विधान परिषदेवर पाठवू। आणि मनसेकडून सध्या कोणी निवडणूक लढण्यास इच्छुक नाही, त्याचं एक कारण आहे, कारण 6 महिन्यानंतर विधानसभा निवडणूक लागणार आहे। त्या पार्श्वभूमीवर मनसे आपली पूर्ण ताकद विधानसभा निवडणुकीत लावण्याची शक्यता आहे। आणि दुसरीकडे पाहिलं तरी मनसेकडे जे 2 जागा देणार आहेत त्यात एक मुंबईतली असेल आणि एक राज्यसभे म्हणजे राज्यातील इतर जागेतली असेल, पण या दोन्ही जागेत मनसेकडून कोणी असा प्रमुख दावेदार नाही। या दोन्हीपैकी जरी एक सीट जरी मनसेचा पराभव झाला तर वेगळा मॅसेज जाईल। त्या पार्श्वभूमीवर मनसे सावध पवित्रा घेत आहे, कारण की जर लोकसभा निवडणुकीमध्ये विनाकारण खर्च करण्यापेक्षा एक राज्यसभा एक विधान परिषद 2 विधान परिषदेचे जर 2 आमदार आणि एक राज्यसभा खासदार केला ते कधी पण चांगलं। ते मनसेच्या नेत्यामध्ये सध्या चर्चा चालू असेल। निश्चितच आवेश, आता गुढीपाडव्याला काय भूमिका जाहीर होते बघणं महत्त्वाचं। धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी।